Namaskar. Last time we learned examples in 3.1. Some examples we learn and solve. Okay? मी तुम्हाला समजून सांगितले होते थोडक्यात. 3.1 मध्ये काही गणित मी तुम्हाला समजावून सांगितले होते. आता आपण त्यातले राहिलेले गणित आणि त्याच्यामध्ये काही सोडून दिलेली गणित जी आहेत ती पाहणार आहोत. आधी आपण 3.1 पूर्ण करू आणि मग आपण त्यातले राहिलेली गणित पाहूयात. पहा 3.1 मध्ये चौथं गणित आधी इंग्लिश मध्ये वाचतो मग मराठीत वाचतो. The measures of one angle of a triangle is twice the measure of its smallest angle, and the measure of the other is thrice the measure of smallest angle. म्हणजे बघा बरं का, measure of one angle एका कोनाचं माप of a triangle is त्रिकोणाच्या एका कोनाचं माप twice the measure of smallest angle, लहान कोनाच्या दुप्पट, twice म्हणजे दुप्पट, आणि measure of other दुसऱ्याचं माप thrice the measure of smallest, म्हणजे एक लहानाच्या दुप्पट आहे आणि एक लहानाच्या तिप्पट आहे. मराठीमध्ये काय दिले बघा, त्रिकोणाच्या एका कोनाचं माप, त्रिकोणाच्या एका कोनाचं माप हे त्रिकोणाच्या एका कोनाचं माप लहान कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे आणि दुसऱ्या कोनाचं माप लहान कोनाच्या तिप्पट आहे. म्हणजे एकाचं माप दुप्पट आहे आणि एकाचं माप तिप्पट आहे. कुणाच्या? छोट्या कोणाच्या. म्हणजे जो लहान कोण आहे ना तो एक मान. इंग्लिश मध्ये लिहिणार, मराठीत लिहिणार लहान कोणाचे माप x मानू आणि इंग्लिश मध्ये लिहिणार मेजर ऑफ स्मॉल अँगल bx डिग्री. आता एक दुप्पट आहे तिप्पट आहे. दुप्पट म्हणजे मधला धरू आपण छोटा 2 नंबरचा आणि तिप्पट म्हणजे सगळ्यात मोठा. हा आता किंवा मेजर ऑफ वन अँगल. हा आता बघा बरं का, मेजर ऑफ सेकंड अँगल दुप्पट आणि मेजर ऑफ थर्ड अँगल तिप्पट आहे. ट्वाइस आणि थ्राइस आहे. दुसऱ्या कोणाचं माप त्याच्या दुप्पट म्हणून 2x आणि तिसऱ्या म्हणा किंवा मोठ्या म्हणा कोणाचे माप तिप्पट आहे लहान कोणाचे. मला सांगा 1 2 3 कोण तिघांची बेरीज किती असते? 180. अँगल सम त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल x दुसरा आणि तिसरा इज इक्वल टू 180. किती लिहा? इंग्लिश वाल्याने सेमी वाल्याने म्हणायचं अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, मराठी वाल्याने म्हणायचं त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज 180 असते. 3 2 5 1 6x बरोबर 180 बरोबर आहे बेरीज. x बरोबर 180 भागिले 6 180 आपण 6 आणि म्हणजे x साठी 30. लहान कोणाचे माप 30 अंश आहे. तुम्हाला काय विचारले मला बघू द्या. फाइंड द मेजर्स ऑफ ट्रायंगल. हा मराठीवाले म्हणजे लहान कोणाचे माप 30 अंश आहे. दुसऱ्या कोणाचे माप 2x 2 गुणिले 30 60 अंश इथे खाली आहे. तिसऱ्या कोणाचे माप बरोबर 3x 3 गुणिले 30 बरोबर 90. म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप 30 60 90 अंश आहे. इंग्लिश वाल्याला लिहायचं मेजर ऑफ स्मॉलर अँगल इज 30. मेजर ऑफ सेकंड अँगल बरोबर इज इक्वल 2x 2 * 30 60 and measure of third angle 3x 3 * 30 बरोबर 90. एकदम सोपं होतं, सोडवता येईल तुम्हाला. पान नंबर 28 वर 5वा सांगितलंय, 6वं सांगितलंय, 7वं नाही सांगितलेलं मला वाटतं, 8वं एक सांगितलं नाही, 9वं झालेलं आहे, 10वं राहिलेलं आहे. मग आपण आता 7वं घेऊया. आधी इंग्लिश मध्ये सांगतो मग मराठी सांगतो. इन ट्रायंगल एबीसी किंवा लगेच दोन्ही संघ सांगतो. त्रिकोण एबीसी मध्ये म्हणून त्रिकोण काढला, ट्रायंगल काढला. बायसेक्टर ऑफ अँगल ए आणि बी. मी असं करतो इथे ए बी नाव इथे घेतो आणि इथं सी घेतो. बायसेक्टर ऑफ अँगल ए आणि बी म्हणजे ए आणि बी कोणाचे दुभाजक. कोणाचे दुभाजक म्हणजे इथून एक दुभाजक काढला आणि इथून एक दुभाजक काढला. हे कोण दुभाजक आहे? हा दुभाजक काढला म्हणजे दोघ जण सारखे. हा दुभाजक काढला म्हणजे दोघ जण सारखे. ड्रा बायसेक्टर ऑफ अँगल ए
दॅट मीन्स दॅट टू अँगल्स मेजर ऑफ दॅट अँगल इज सेम. हा बायसेक्टर काढला म्हणजे दोघांचा मेजर सेम. असं करूया, याला एक्स एक्स म्हणतो किंवा स्मॉल ए म्हणतो ए ए, आणि याला सारखे म्हणून बी बी. दोघं जिथे भेटत आहेत त्याला पी नाव आहे. ते दिले समजा अँगल ए अँड बी इंटरसेक्ट ॲट बायसेक्टर ऑफ अँगल ए अँड बी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ म्हटलं त्यांनी. कोण ए व कोण बी चे दुभाजक एकमेकांना बिंदू ओ मध्ये छेदतात. ए चा दुभाजक काढला, बी चा दुभाजक काढला. हा ए चा दुभाजक आहे रे ए ओ, आणि बी चा दुभाजक आहे रे किरण बी ए ओ आणि किरण बी ओ. हे ए आणि बी चे दुभाजक आहे. कोण सी 70 आहे. फाइंड मेजर ऑफ अँगल एओबी. आधी इंग्लिश मध्ये सांगतो, जाऊ द्या. फाइंड मेजर ऑफ अँगल एओबी हे काढायचं आहे तुम्हाला. आधी ते दुभाजक दिले ना, ते सगळे लिहितो बघा. रे एओ इज बायसेक्टर अँगल ए, म्हणून बायसेक्टर कोणाला म्हणतात? याचं मेजर 1/2 याचं मेजर. म्हणजे बघा बरं का, सी ए ओ इज इक्वल टू अँगल ओ ए बी 1/2 अँगल ए. बरोबर का? याचं मेजर याच्या निम्म असतं. बरोबर, याच्या मुळे बी. आता याचे काय मानलं आपण? एक्स मानलं ना, ए मानलं ना. हा ए काय कळतं काय चाललं? नंबर 1. आता बीओ, रे बीओ इज बायसेक्टर ऑफ अँगल बी. मग याचं मेजर सीबीओ, याचं मेजर ओ ए बी ओ 1/2 बी. ओके, काय नाही हो, हे बायसेक्टर लिहिले, फक्त डेफिनेशन लिहिले. आता इन ट्रायंगल एबीसी अँगलचा प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल वापरते का? हे दिलेलं आहे तुम्हाला. अँगल सी प्लस ए प्लस बी बरोबर 180. सी किती आहे? 70. मला सांगा ए म्हणजे किती आहे? हा ए आणि हा ए दोघं मिळून किती झाले? 2 आहे. आणि बी किती आहे? 2 बी. कळतं? 70 तिकडे वजा होईल. 2 अधिक 2 बी बरोबर 180 वजा 70. 2 अधिक 2 बी बरोबर 110. डिवायडिंग बोथ साइड बाय 2. 2 ने भागू. ए प्लस बी इज इक्वल टू 55 हे मिळालं. आता हा आपला हा काढायचा ना, OAB, इन ट्रायंगल OAB. परत अँगल इथे लिहायचा आहे बघा, अँगल चा प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल सांगा मग. AOB प्लस OAB प्लस OBA बरोबर 180. व्हॉट इज रिझन? इन द ट्रायंगल अँगल चा प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. मला हा काढायचा आहे AOB. OAB हा OAB, त्याला इज इक्वल टू ए मानलं, इज इक्वल टू बी मानलं. याला OAB किती आहे? ए. OBA म्हणजे किती आहे? बी आहे. पण आता ए प्लस बी काढले आपण, किती आहे? 55 आहे. प्लस 55 बरोबर 180. म्हणजे किती बरोबर? 180 5 गेले 125 आहे का? दॅट इज द आन्सर. कळलं का काय केलं? परत सांगतो, मराठीमध्ये सांगतो, लक्ष द्या. मराठी सेमीवाल्यांनी मराठी ऐकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. गणित काय आहे सांगतो परत, गणित आहे का? कोण ए व कोण बी चे दुभाजक एकमेकांना ओ मध्ये छेदतात. आकृती काढली बघा, ए चा दुभाजक काढला, बी चा दुभाजक काढला, ओ मध्ये भेटतो. मी पहिली ओळ लिहिली, किरण ए व हा
किरण AO हा कोन A चा दुभाजक आहे, बरोबर. म्हणून CAO बरोबर OAB बरोबर 1/2A आणि बरोबर काय म्हणलं A म्हणलं. तसंच किरण BO हा कोन B चा दुभाजक आहे, म्हणून काय लिहिलं CBO OBA किंवा ABO बरोबर याच्या नियम आहे 1/2 कोन A B आणि त्याचं माप किती मानलं B मानलं. हे सगळ्यात महत्त्वाचं. याला A मानलं, याला B मानलं. आता मोठ्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाची मापाची बेरीज 180 असते. कोन C अधिक A अधिक B बरोबर 180. कारण लयच C 70 दिलाय, बरोबर. आता कोन A चं माप हे पाहिजे, कोन A भागिले 2 गुणिले होईल. याला 1 म्हटलं, याला 2 म्हटलं. भागिले 2 गुणिले झालं, 1 किती झालं 2A. हा 2 तिकडे गेला, म्हणजे B किती झाला 2B बरोबर 180. त्याला वाटलं असतं विधान 1 व 2 वरून कशावर लिहिलंय 2A 2B 1 व 2 वरून. आता अधिक 70 तिकडे गेल्या बाजूला 2A अधिक 2B बरोबर 110. इथं 2 इथं 2 110 म्हणून दोन्ही बाजूला 2 ने भागून याला 2 याला 2 याला 2 म्हणजे हे आले, वाटलंच ते याला 3 मान. कळलं का इथपर्यंत? आता त्रिकोण OAB मध्ये परत तिन्ही कोणाची बेरीज कोन AOB अधिक OAB अधिक OBA बरोबर 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. AOB असाच काम तो काढायचा आहे मला. OAB हे लिहिला पुढे OAB हा इथे A आणि OBA हा B A अधिक B बरोबर 180 म्हणून लिहिलं मी हे 1 व 2 कंस कारण लिहा. हे असंच ठेवा, असं AOB असंच ठेवा आणि हा A अधिक B आहे ना 55 नाही टाकला विधान 3 वरून आणि हा अधिक 55 किलोवाट झाला, तुम्हाला उत्तर मिळेल. अशा पद्धतीने आपण 7वं गणित सोडवलेलं आहे. आता 8वं गणित सोपं आहे बरं का. 8वं नीट लक्ष द्या. AB CD Q P T बा AB समांतर CD. आधी इंग्लिश मध्ये सांग. लाईन AB पॅरलल लाईन CD and line PQ is its transversal. Ray PT and ray QT. PT and QT. Ray PT and ray QT are bisector of angle DPQ and angle PQD. Prove that. आता आधी इंग्लिश मध्ये समजून सांगतो मग मराठीत सांगतो, त्यामुळे दोन्ही लक्ष द्यायचं. काय काय दिलं, दोघे पॅरलल दिले. PQ इज ट्रान्सव्हर्सल दिली. आता हे इथं बायसेक्टर दिलाय, हे दोघं सारखे. हा बायसेक्टर दिलाय बघा, रे PT आणि QT. PT आणि QT याचा बायसेक्टर आहे हा आणि याचा बायसेक्टर आहे हा. हेच लिहू आधी आपण आणि त्याला x मानून y मानून किंवा a मानून b मानून बघा बरं का. पहिला BP T is equal to TPQ is equal to 1/2 BPQ is equal to a degree. Ray PT is bisector of PT is bisector of BPQ. Same ray QT is bisector of angle PQD. कसं होईल माझा हा बायसेक्टर म्हणजे PQT TQD 1/2 PQD is equal to B. याला A मानला आणि याला B मानला.
एक आणि 2 झाले. आता हे दोन लाईन पॅरलल आहेत. And line PQ is its transversal. किती लेवल आहे? याला गिवन म्हणायचं आणि याला टू प्रूव्ह म्हणायचं. आणि हा प्रूफ चालला. मला सांगा सगळं हे दोघांच्या दोन पॅरलल आहेत, हे ट्रान्सव्हर्सल, हे दोन कोणते आहेत? एकमेकांचे इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल थेरम BPQ प्लस PQD बरोबर इंटेरियर अँगल थेरम. कळलं बिलकुल कळलं. मला हा अँगल आहे ना PTQ म्हणजे हा जो आहे बोट ठेवलेला हा 90 दाखवायचा आहे. म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये यायचंय मला PTQ या ट्रायंगल मध्ये मला हा अँगल लागेल QPT, PQT आणि PTQ हे तीन अँगल आहेत. मला हा अँगल पाहिजे, मला हा नको आहे. याच्या निम्माच आहे ना हा. मग मी काय करतो, हा जो BPQ आहे बघा बरं BPQ इथं BPQ कुठे लिहिलंय बघा. हा भागिले 2 जर 3 गुणिले गेला तर BPQ किती आहे होईल 2A. PQD किती होईल 2B बरोबर 180. म्हणजे BPQ ची किंमत 1 वरून टाकली, PQD ची 2 वरून टाकली, पुढे टाकली 3 मध्ये. म्हणून फ्रॉम स्टेप 1 2 and 3 फ्रॉम स्टेप म्हणायचं. 2 ने भागून टाका. मी देईल A इथे येईल B 2 2 गेले आणि याला 2 ने भागला राहील 90 फ्रॉम स्टेप 4. आता इन ट्रायंगल PTQ सांगा बरं आता तिन्ही कोणाची बेरीज अँगल्स ऑफ प्रॉपर्टी PTQ प्लस TPQ PQT. Angles of property of triangle. We have to find angle PTQ. हा TPQ बघा इथे आपला TPQ काय आहे A 1 वर ना 6 मध्ये टाकतो. PQT हे बघा PQT कोण आहे B. याची आणि याची किंमत 1 वरून घेतली 6 मध्ये टाकली. फ्रॉम स्टेप 1 2 and 6. हा A प्लस B आता काढलाय आपण बघा 90 पुढे 5 मधून 5 ची किंमत 7 मध्ये टाका. म्हणजे अँगल PTQ ही किंमत टाका 90 बरोबर 180. फ्रॉम स्टेप 5 ची किंमत 7 मध्ये टाका 5 7 मध्ये. हा 90 किलो मायनस झाला. PTQ बरोबर 180 मायनस 90 बरोबर 90 फ्रॉम स्टेप 8 वरून दिलं. दॅट इज आवर आन्सर. PTQ इज इक्वल टू 90. आता मराठीत सांगतो नीट लक्ष द्या. रेषा AB समांतर रेषा CD व रेषा PQ ही त्यांची छेदिका आहे. किरण PT व किरण QT चे दुभाजक हे किरण PT व किरण QT हे कोन BPQ व कोन PQD चे दुभाजक आहेत. तर माप कोन PTQ बरोबर 90 अंश दाखवायचं. बरोबर आहे. मग आता बघा बरं का हे जे दुभाजक शब्द आहेत ना किरण PT हा P आणि हा T आणि हा Q. किरण PT हा BP P हा किरण PT हा कोन BPQ चा दुभाजक आहे की नाही. मग काय होईल हा बरोबर 1/2 BPQ. म्हणून BPT बरोबर TPQ बरोबर 1/2 BPQ. त्याच्याबरोबर A अंश मानतो. किरण PT हा कोन BPQ चा दुभाजक आहे. आता किरण QT हा याचा दुभाजक आहे. म्हणून PQT बरोबर TQD बरोबर 1/2 PQD बरोबर B. आणि तर किरण QT हा कोन PQD चा दुभाजक आहे. किरण QT PQD चा दुभाजक आहे. झालं रिव्ह्यू. म्हणजे याच्याबद्दल A मानलं याच्याबद्दल B मानलं. आता मला हे बघितलं
हे दोघी समांतर आहे. आता हे कोणते कोण झाले? आंतरकोन. जर दोन रेषा समांतर असतील तर आंतरकोन पूरक असतात. इंटरँगलचा सप्लिमेंटरी पूरक असतात. म्हणजे हे आंतरकोन कसोटीचा प्रमेय झाला. म्हणून कोन PPQ अधिक PQD हे दोघांची बेरीज 180. आंतर कोनाच्या प्रमेय. आता हा BPQ इथं कुठे आहे बघा. हा BP पण 1/2 आहे. तो भागिले 2 मी तिकडे गेला तर किती होईल? 2 आहे. म्हणजे याची किंमत टाकली 2 आहे. PQ इथं आहे बघा. हा भागिले 2 गेला म्हणजे 2B. म्हणजे याच्यावरून 2A घेतलं, याच्यावरून 2B घेतलं. याच्याऐवजी 2A, याच्याऐवजी 2B. 180 तसंच ही किंमत इथे टाकली, ही किंमत इथे टाकली. म्हणजे 1 ची किंमत 3 मध्ये टाकली, 2 ची किंमत 3 मध्ये टाकली. म्हणून 1 2 3 वरून. म्हणून हे विधान 1 2 3 वरून 2 ने भागलं. 2 भागिले 2 A, 2 भागिले 2 B आणि 180 भागिले 2 90. 4 वरून. म्हणजे तुम्हाला विधान वरून शब्दांनी जा म्हणजे वरून येते ते खाली याचा अर्थ. आता त्रिकोण हा जो दिसतोय का तुम्हाला PTQ, त्रिकोण PTQ मध्ये हा PTQ कोण PTQ अधिक TPQ अधिक PQT बरोबर 180. तेच दिलं मी बघा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म आहे. आता हा PTQ काढायचा म्हणून तसाच. पण हा TPQ इथे आहे बघा. TPQ म्हणजे किती आहे? A 1 वरून घेतलं. हा PQT B आहे म्हणजे 2 वरून घेतलं B बरोबर 180. ही 1 वरून 2 वरून टाकलं 6 मध्ये. म्हणून मी झाली 1 2 6 वरून. आता इथे A अधिक B आलाय. आताच आपण त्याची किंमत 90 काढली. 5 ची किंमत 90 टाकायची. A अधिक B ऐवजी 7 मध्ये. कोन PTQ अधिक 90 बरोबर 180. 5 व 7 वरून विधान 5 व 7 वरून. आणि हा 90 तिकडे गेल्या बाजूला विधान 8 वरून. कोन PTQ बरोबर 180 वजा 90 म्हणजे 90 आलं. सोपं आहे. अवघड असं काही नाहीये. थोडासा विचार करा. सगळं ऐकून सोडून दिले. मन लावून पहा. थोडस लक्ष दिलं की तुम्हाला दिसत असेल जमीन. त्यातलं 10 जे गणित त्याला तुम्ही प्रयत्न करा. आडलं तर मी तुम्हाला सोडून देईल. आता पान नंबर 26 वर या. 26 वर नाही 27 वर वरती एक सोडून दिलं गणित बघा. आता आधी इंग्लिश मध्ये सांगतो. इन फिगर असं एक गणित आपलं झालं आपलं. सेम गणित बघा. पान नंबर 28 वर 7वं गणित सोडून दिलं ना तेच आहे. फक्त तिला किती कोण दिलं आपल्याला 70C आणि इथे A किती दिलाय तर बघू आपण सोडून बघू. A नाही दिलेला तर कोण BPC काढायचं सांगितलं 90 अधिक 1/2 BSC सूत्र तयार केलं त्यांनी. हे दोन दिले सारखे, हे दोन दिले सारखे. म्हणजे याला A म्हणू, याला A म्हणू, याला B म्हणू, याला B म्हणू. बघा बायसेक्टर ऑफ अँगल B and angle C in triangle ABC intersect at point P. Prove that angle BPC is equal to 90 plus 1/2 angle BAC. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. ऍक्टिव्हिटी आहे पहा बरं. अँगल BAC plus ABC, BAC plus ABC बरोबर अधिक ACB बरोबर किती? 180. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. आता प्रत्येकाला त्यांनी 1/2 म्हणलंय. 1/2 BAC 1/2 ABC 1/2 BC बरोबर 180 होतं. मग 1/2 180 होईल. 1/2 180 म्हणजे 90 खाली आले बघा. आता 1/2 BAC तुम्हाला सांगतो बघा. अँगल ABC प्लस अँगल BAC प्लस अँगल ACB बरोबर 1. हे 1/2 निघून हे आलं 90. झालं काही पर्यंत. आता बघा बरं
हा बरोबर 1/2 म्हणजे काय, हा जो अँगल आहे पीबीसी बरोबर एबीपी पीबीसी 1/2 एबीसी. कळलं का नाही कळलं? हा बरोबर 1/2 एबीसी. तसं इथं एसीपी पीसीबी 1/2 एसीबी. रे बीपी आणि रे सीपी आर द बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी आणि एसीपी असं त्याचा उपयोग केला बरं का. आता याची बघा ना 1/2 बीएसी. हा हे असं ठेवायचं आपल्याला 1/2 एबीसी बरोबर. हा 1/2 एबीसी 1/2 एबीसी म्हणजे दोघं जण येतात हे बघा दोघं. यातलं मला हा घ्यायचा आहे पीबीसी. हा याच्याऐवजी पीबीसी 1/2 एबीसी 1/2 एबीसी याच्याऐवजी पीबीसी. हा 1/2 बीएसी आपल्याला लागतोय 1/2 एसीबी एसीबी हे बघा 1/2 एसीबी. याच्यातला मला हा पाहिजे पीसीबी. हे बघा पीसीबी म्हणजे हे जे आहे ना परत सांगतो हे बायसेक्टर दिलं हे लिहिलेलं आहे तिने जिल्हे 180 2 ने भागले फक्त बाकी काहीच नाही केलेलं. हा 1/2 एबीसी याच्याऐवजी हा पीबीसी घातला 1/2 एसीबी ऐवजी हा पीसीबी घातला म्हणजे हा टाकला इथं याच्याऐवजी हा टाकला हा मधलाच ठेवला बरोबर 90. झालं. आता इन ट्रायंगल बीपीसी सांगा बरं पीबीसी प्लस पीसीबी प्लस बीपीसी बरोबर 180. अँगलचं प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल बरोबर आहे. पण हे पीबीसी पीसीबी किंवा पीबीसी आहे पीसीबी हे दोघं आहेत ना हे याला तिकडे हातून द्या. पीबीसी प्लस पीसीबी 90 मायनस 1/2 बीएसी याच्याऐवजी 90 मायनस 1/2 अँगल ह्या दोघांच्या ऐवजी हा टाकला 90 मायनस 1/2 बीएसी प्लस बीपीसी बरोबर 180. हा बीपीसी ठेवा इकडे जाते सगळे कोण बीपीसी इज इक्वल टू 190. हा प्लसचा मायनस होईल हा हे तुमचं उत्तर. म्हणजे बघा हा जो अँगल आहे हा बायसेक्टर जिथे भेटतात तो हा जो अँगल आहे छोट्यातला याचं मेजर 90 प्लस याचे असतं. म्हणजे हा जर 50 असेल 90 आणि 50 हा 140 असतो असा त्याचा अर्थ. असा हा फॉर्म्युला तयार झाला. फार विस्कळीतपणे झाले परत पुन्हा सूत्रतामध्ये सांगतो तुम्हाला नीट पहा. आता त्यांनी ऍक्टिव्हिटी दिल्यामुळे मला तसं घ्यावं लागलं. तिघांची बेरीज 180 मांडली प्रत्येकाला 1/2 गुणलं आणि मला हे असं मिळालं. ओके. नंतर बायसेक्टर हा बरोबर 1/2 हा बरोबर 1/2 हे लिहिलं. आता इथं 1/2 एबीसी च्या ऐवजी हा पीबीसी घेतला पीबीसी हा एबीसी असाच आणि 1/2 एसीबी च्या ऐवजी पीसीबी घेतला बरोबर 90. आलं का हे? या दोघांचा उपयोग इथे करा. इथं हा जो 1/2 आहे त्याला उत्तर तिकडे मायनस केला पीबीसी प्लस पीसीबी बरोबर 90 मायनस हा. आता ह्या त्रिकोण पीबीसी मध्ये ट्रायंगल पीबीसी मध्ये अँगलचा प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल वापरलं बरोबर. तिघांची बेरीज 180. त्यातले दोघं जर आत्ताच काढले आपण 90 मायनस 1/2 बीएसी प्लस बीपीसी बरोबर 180 आणि हे दोघं जर तिकडे गेले प्लस होतील. हा प्लसचा मायनस मायनसचा प्लस 90 प्लस 1/2. मराठीत सांगतो काय काय दिले बघा. इन फिगर म्हणजे आकृतीमध्ये कोण बी व कोण सी चे दुभाजक एकमेकांना बिंदू पी मध्ये छेदतात. बी व सी चे दुभाजक तर साध्य सिद्ध करा. कोण बीपीसी बरोबर 90 आणि 1/2 कोण बीएसी. तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे. आता आधी बघा हे दुभाजक घेतले मग मी हे लिहून ठेवतो बघा. कोण एबीपी बरोबर कोण पीबीसी बरोबर 1/2 एबीसी. कोण एसीपी बरोबर पीसीबी बरोबर 1/2 एसीबी.
हे लिहून ठेवलं आपण हा. लक्षात ठेवा. आता त्रिकोणाची तिन्ही कोणाची बेरीज 180 असते, तिघांची बेरीज 180 दिली, दोन्ही बाजूला 2 ने भागलं किंवा 1 हाफने गुणलं, 1 हाफ 1 हाफ 1 हाफ आणि 1 हाफ, 1 हाफ 80 म्हणजे 90 आलं. इथपर्यंत झालं. आता इथे बघा 1 हाफ एबीसी याच्या ऐवजी 1 हाफ एबीसी ऐवजी पीबीसी घेतलं बरं का. बघा पीबीसी हा एबीसी हा बीएसी असाच इथे किती भरतोय मी हे असंच, आणि ह्या एसी 1 हाफ एसीबीच्या ऐवजी पीसीबी घेतलं बरोबर 90. या दोघांचा उपयोग इथे केला. आता हा जो आहे ना 1 हाफ बीएसी ना तिकडे वजा होईल, पीबीसी अधिक पीसीबी बरोबर 90 वजा 1 हाफ बीएसी हे मिळालं. हे कळलं. आता त्रिकोण पीबीसी मध्ये त्रिकोणातील कोणाची बेरीज 180 असते, तिन्ही कोणाची बेरीज 180 लिहिली, पण यातले जे दोन कोण आहेत त्याचं माप आपल्याला मिळालं 90 वजा 1 हाफ बीएसी. मग या दोघांच्या ऐवजी 90 वजा 1 हाफ बीएसी अधिक पीपीसी बरोबर 180. कळलं का. 90 वजा 1 हाफ बीएसी हा बीपीसी असाच बरोबर 180. हा अधिक 90 तिकडे काढून द्या, हा माझा तिकडे अधिक होईल म्हणजे बीपीसी बरोबर 180 वर तिकडं 90 वजा हा अधिक झाला. हे दोघांच्या बाकी 90 असं हे साध्य. तिथं ऐकतं दिलेलं आहे तुम्हाला, फक्त चौकटी भरायचं म्हणजे ऍक्टिव्हिटी म्हणजे कृतीपत्रिका आहे. आता यातलं तिसरं गणित 26 पानावरचं तिसरं आणि 25 पानावरचं दुसरं घेऊ म्हणजे प्रकार 3.1 संपेल. आता दुसरं जे एक्झाम्पल नंबर 3 26 पानावरचं तिसरं गणित सांगतो. सोपं आहे, थोडंसं फास्ट मी घेतो. आयता आहे तर तुम्ही करू शकता, पण समजावून सांगतो तरी पण पहा. इंग्लिश मध्ये सांगतो. प्रूव्ह दॅट सम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल बरोबर का. सम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल ऑब्टेन्ड बाय एक्सटेंडिंग इट्स साइड्स इन द सेम डायरेक्शन इज 360. हा त्रिकोण आहे, त्याचं नाव आपण एबीसी ठेवू. ते काय म्हणतात, सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. एक्सटेरियर अँगलची बेरीज कशी, ऑब्टेन्ड बाय एक्सटेंडिंग साइड्स. साइड्स वाढवायची, ही साइड इकडे वाढवली, इकडचा अँगल घेतला, ही साइड अशी वाढवली तर इकडचा घ्यायचा, सेम डायरेक्शन तुम्ही इकडे वाढवली हा अँगल घ्यायचा. 1 2 3 या 3 एक्सटेरियर अँगलची बेरीज किती असते 360. इथं पी म्हणून, इथं क्यू म्हणून आणि इथं आर म्हणून, किंवा इथं क्यू म्हणून गिवन in triangle ABC angle ACR angle PAB angle QBC are exterior angles given झालं. to prove ह्या एक्सटेरियर अँगलची बेरीज 360 असते म्हणजे अँगल ACR प्लस PAB प्लस याची बेरीज 360 दाखवायची. टू प्रूव्ह आकृती कळली का. खूप सोपं आहे. पाहिलं आता हे दोघं लिनियर पेअर आहे. ACR प्लस ACB बरोबर 180 अँगल्स इन द लिनियर पेअर. दुसरं हे दोघं PAB प्लस BAC बरोबर 180. तिसरं हे दोघं लिनियर पेअर ABC QBC अँगल्स इन द लिनियर पेअर. किती सोपं आहे. या दोघांची बेरीज 180, या दोघांची बेरीज 180, या दोघांची बेरीज आपण शिकलो नाही. आता ह्या 1 2 3 डाव्यांची बेरीज आणि उजव्यांची बेरीज काय. वन 180 1 2 3 वर रॉंग स्टेप 1 2 3. एक गोष्ट सांगून ठेवतो फक्त ABC प्लस ACB प्लस BAC बरोबर 180 असते. ABC प्लस BAC प्लस ACB बरोबर 180. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल ठीक आहे. बेरीज आहे ना 540. आता 6000 राहते 6000 त्यातले तिघ जण आहेत.
उरलेलं ती हे कर मग अँगल एसीआर अँगल पुढे एसीआर पीएबी आणि क्यूबीसी हे तिघ जण बघ याच्यामध्ये 6 मध्ये तिघ आहे म्हणून तिघ लिहिले प्लस उरलेलं तिघ जण येत नाही ते हे त्याची किती 180 बरोबर 540 म्हणजे ही किंमत दिली टाकली 4 वर 5 वर हा 140 वाजवलं पुढे सोडत टाका 540 वजा 180 म्हणजे 360 आले का तिघांची बेरीज 360 खूप सोपं आहे मराठीमध्ये सांगतो 5 नंबर तुम्हाला वाचता येतच आहे सिद्ध करा की त्रिकोणाच्या बाह्यकोनाची सम ऑफ द ट्रायंगल्स बाह्यकोनांची बेरीज एका सांगास म्हणजे त्रिकोणाच्या बाजूच्या एका सांगास काढलेल्या बाह्यकोनाची बेरीज 30 अंश असते एका सांगास म्हणजे इकडे ही बाजू वाढवून एका बाजूला ही बाजू वाढवली इकडच्या अंकाला ही बाजू वाढवली त्याच्या इकडच्या अंकाला एका सेम डायरेक्शन एकाच दिशेला 3 बाजू वाढवल्या आणि त्या बाजूच्या एकाच दिशेला असणारे 3 कोण जे आहेत हे बाह्यकोन यांची बेरीज 360 असते म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये एसीआर पीएबी आणि क्यूबीसी हे बाह्यकोन आहेत चालू तिघांची बेरीज बरोबर 360 मी काय केलं बघा या दोघांची बेरीज 180 लिहिली पीएसीआर अधिक एसीबी बरोबर 180 पीएबी अधिक बीएसी बरोबर 180 आणि एबीसी बरोबर अधिक क्यूबीसी बरोबर 180 याचं कारण काय रेषीय जोडीतील कोन किंवा रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 असते 1 2 3 4 5 6 डाव्यांची बेरीज उजव्यांची बेरीज डावीकडे 6 जण आहेत बघा हाईट आहे बरोबर 180 540 विधान 1 2 3 बरोबर कळलं आता या 6 मध्ये त्रिकोणाचे 3 अंतर कोण आहेत बघा म्हणून ते तिघांची बेरीज 180 देऊन ठेवली ABC plus BAC plus ACB बरोबर 180 त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 हे तिघ जण आहेत समजा 1 2 आणि तिघ जण आहेत त्या तिघांची बेरीज 180 मग इथं काय केलं 1 2 3 शिल्लक राहिले हे तिघ असणार आहेत तुम्ही लिहून बघा म्हणजे लक्षात येईल मग हे तिघ राहिले आधी त्या तिघांची बेरीज 180 6 होते ना तिघ जण राहिले अधिक तिघांची 180 हे बरोबर किती 540 ही किंमत इथे टाकली 4 व 5 वर आणि हा 540 वजा 180 आणि इकडे तिघ जण आहेत ठरलेले आलं उत्तर बरोबर आता दुसऱ्या गणितामध्ये या पटकन सांगतो आता तेवढं जे गणित आहे म्हणजे आपला 3.1 पर्यंतचा भाग संपलेला आहे काय बघा TS हा Q P हा 30 हा 40 आणि हा 20 आकृतीमध्ये PRS आणि RTS काढा PRS आणि RTS काढायचं पुढे PRS शोधा PRS म्हणजे हा काढायचा आहे आणि RTS हा काढायचा बघा हा जो आहे ना हा बाह्य कोण आहे त्रिकोणाचा मराठी सांगतो त्रिकोण PQR चा हा PRS नाही PRS हा त्रिकोण PQR चा बाह्य कोण आहे मग कोण PRS बरोबर याचं माप बरोबर या दोघांची बेरीज कोण P प्लस कोण Q आला का सत्तर आणि मग त्रिकोण RTS मध्ये त्रिकोणाच्या मापाची बेरीज असते 30 TRS अधिक TSR अधिक RTS बरोबर 180 70 अधिक 20 अधिक RTS बरोबर 180 90 अधिक हा बरोबर 180 90 काय म्हणतील
त्रिकोण PQR मध्ये त्रिकोणाची त्रिकोणाची बेरीज हा अधिक हा बरोबर 180. 40 आणि 70 अधिक हा बरोबर 180. 70 वजा होईल म्हणजे हा 110 येईल. हा या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. PRQ अधिक PRS बरोबर 180. विष्णू त्रिकोणाच्या मापाची हा अधिक हा बरोबर 180 म्हणजे हा 70 आहे. तिघांची बेरीज 180. कसं आहे सोडवा तर इंग्लिश मध्ये सांग तुम्हाला. यू हॅव टू फाइंड दॅट टू अँगल्स. These and these two angles. So angle PRS is exterior angle of angle P and angle Q. Triangle PQR. मराठीत आपण तुला स्थानांतर कोण म्हणलं होतं आठवतं का? तुला स्थानांतराचं प्रमेय. मग अँगल PRS इज इक्वल टू याचं मेजर बरोबर अँगल P प्लस अँगल Q 30 अधिक 40 म्हणजे 70. याचं काय कारण? रिमोट इंटेरियर अँगल थेरम. रिमोट इंटेरियर अँगल थेरम आला का? इन ट्रायंगल RTS अँगल सब प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल TRS प्लस TSR प्लस RTS बरोबर 180. 70 अधिक 20 अधिक RTS बरोबर 180. 90 अधिक RTS 180 म्हणजे RTS इज नाही. कसं आहे सोडव? एखादी माणसं हा बरोबर 180. हा काढते मी 110. These two are the linear pair. Sum of the two angle is 180. हा is 70. आणि अँगल सब प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. कसंही सोडवा. आता जे गणित मी आज समजावून सांगितले ते तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण 3.1 संपवलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण कॉंग्रेस ऑफ ट्रायंगल त्रिकोणांची एकरूपता हा भाग आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये जर प्रॉब्लेम सेट असेल तर प्रॉब्लेम सेटमध्ये काही गणित तुम्ही सोडवू शकता का? तर आपण जस्ट ते उचकायचे आणि त्यातलं काही आपल्याला येतं का बघा. पान नंबर 49 वर आहे. त्यातलं ते तुम्हाला तिसरं नाही जमणार बहुतेक. नाही जमणार त्यातलं एक पण नाही येणार. त्याच्यावर आपल्या झालेल्या भागावर नाहीच येते. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.